नमस्कार, मी संकेत गौड आपलं वात्सल्य क्लासेसमध्ये स्वागत करीत आहे. आज आपण बघूयात करंट अफेअर. तर बघूयात तर पहिला प्रश्न. आता काय झालेलं आहे, अलीकडे सुजानले कोणत्या देशाच्या पहिल्या महिला विरोधी पक्षनेत्या म्हणून निवडून आले आहेत? तर विरोधी पक्षनेत्या कोण आहेत? सुजानले आहेत. सुजानले हे कुठले आहेत? ऑस्ट्रेलियाचे आहेत. आणि काय झालेले आहेत? विरोधी पक्षनेत्या झालेले आहेत. विरोधी पक्षनेते. आणि इथं PM कोण झालेले आहेत? अँथनी अल्बरेज हे काय झालेले आहेत? PM झालेले आहेत. आणि कोणत्या पार्टीचे आहेत? ह्या फर्स्ट महिला आहेत. ऑस्ट्रेलियाच्या फर्स्ट महिला ज्या विरोधी पक्षनेत्या झालेल्या आहेत. आणि ह्यांची पार्टी कोणती आहे? लिबरल पार्टी. एवढंच लक्षात ठेवा. कोण आहे? सुजानले आहेत. कुठल्या आहेत? ऑस्ट्रेलियाच्या. पहिल्या महिला काय आहे? विरोधी पक्षनेत्या आहेत. आणि कोणत्या पार्टीच्या आहेत? लिबरल पार्टीच्या. तर आपलं उत्तर काय आहे? ऑस्ट्रेलिया आहे. बरोबर. आता काय झालेलं आहे, अनिता आनंद ह्या काय झालेल्या आहेत? कन्नडाच्या भारतीय वंशाच्या मूल भारतीय वंशाच्या काय आहेत त्या? हे एक्सटर्नल मिनिस्टर झालेले आहेत. कोण झालेले आहे? अनिता आनंद. एवढं एक लक्षात ठेवा. 2025मध्ये भारताचा तिसरा युनिकॉर्न कोण बनलेला आहे? युनिकॉर्न काय म्हणतो? युनिकॉर्न हे काय असतं? स्टार्टअपचं मोठं हे असतं, स्वरूप असतं. स्टार्टअपचं मोठं रूप असतं. आणि त्याची मार्केट कॅप किती झालेली असते? $1 बिलियन. जेव्हा मार्केट कॅप होते ना, म्हणजे मार्केट कॅप म्हणजे काय असते? मार्केट कॅप होते ना, त्याला काय म्हणतो आपण? युनिकॉर्न म्हणतो. आता हे मार्केट कॅप कशी असते? नंबर ऑफ शेअर इंटू शेअर प्राईस. ह्याच्यावरून जे निघते ना, त्याला मार्केट कॅप म्हणतो. आणि काय असतं? स्टार्टअपचं मोठं रूप असतं युनिकॉर्न. आणि हे कोण झालेलं आहे? आता तिसरं बनलेलं आहे 2025मधलं. तर पहिलं कोण होतं? जस्ट पे होतं. दुसरं कोण होतं? नेटरायन होतं. आणि तिसरं काय झालेलं आहे? पोर्टर झालेलं आहे. पोर्टर म्हणजे काय? एका ठिकाणचं सामान दुसऱ्या ठिकाणी जे ट्रान्सफर करताना ते कोणत्या थ्रू करतात? पोर्टर थ्रू करतात. ह्याला काय म्हणतात? ऑन डिमांड लॉजिस्टिक प्लॅटफॉर्म आहे. कोणता? पोर्टर. हे काय झालेलं आहे? आता थर्ड युनिकॉर्न झालेलं आहे. आता तर समजलं असेल, युनिकॉर्न म्हणजे काय असतं? स्टार्टअपचं मोठं रूप असतं. म्हणजेच त्याची मार्केट साईज कॅप किती असते? $1 बिलियन एवढी त्याची काय व्हायला पाहिजे? मार्केट कॅप व्हायला पाहिजे. मार्केट कॅप म्हणजे काय असतं? नंबर ऑफ शेअर इंटू द शेअर प्राईस. ह्याला जेव्हा करतो ना, तर त्याची मार्केट साईज येते. बरोबर. आता एस एम बी सी हे काय आहे? SMBCने येस बँकेतील 20% हिस्सा विकत घेण्याचा संबंध आहे. म्हणजे SMBCनं काय झालं आहे? आता येस बँक माहीत आहे तुम्हाला. येस बँक किती? 6 नंबरची बँक आहे. आता UANचा एक रिपोर्ट आला होता. त्यामध्ये सगळ्यात जास्त सस्टेनेबल बँक कोणती आहे? किंवा ती कोणती होती? येस बँक होती. सगळ्यात 6व्या नंबरची भारतातली सगळ्यात मोठी बँक आहे. आता SMBCनं काय केलेलं आहे? हे कुठले आहे? हे जपानचे आहे. ह्यानं काय घेतलेलं आहे? 20% शेअर विकत घेतलेले आहेत. कशाचे? येस बँकेचे. आणि आतापर्यंत झालेल्या इंटरनॅशनल लेव्हल किंवा काय म्हणतो आपण सीमेच्या पलीकडे झालेला सर्वात मोठा बँकिंग क्षेत्रातील इन्व्हेस्ट आहे. बँकेमधला सगळ्यात मोठा इन्व्हेस्ट झालेला आहे. कुणी? SMBCने केलेला आहे. आणि कशात केला आहे तो? येस बँकेत झालेला आहे. तर बँकिंगमधला सर्वात मोठा इन्व्हेस्ट झालेली आहे ही सीमेपलीकडे. तर ही कुठली आहे कंपनी? SMBC कुठली आहे? ही SMBC आहे जपानची. काय केलेलं आहे? येस बँकेचे 20% शेअर घेतलेले आहेत. आणि ते शेअर घेतल्यामुळे काय झालं? बँकिंग क्षेत्रातली आजपर्यंतच्या सगळ्यात मोठी सीमेपलीकडील इन्व्हेस्ट झालेली आहे. एवढं लक्षात ठेवा. SMBCचा संबंध कोणाशी आहे? जपानशी आहे. पुढला प्रश्न बघा. अलीकडेच अधिकृतपणे भारतातील पहिले भिकारीमुक्त शहर कोणते ठरले आहे? आता तुम्हाला तर माहीत असेल 1 जानेवारी 2025 इंदोरमध्ये काय केलं होतं? भीक देण्यावर काय केलं होतं? जर कोण भीक देत असेल तर त्याला काय केलं होतं? गुन्हा दाखल केला जाणार होता. तर आता तेच झालेलं आहे. तिथं काय झालेलं आहे? इंदोरमध्ये जे लहान मुलं होती ना, त्यांना काय केलं? शाळेत पाठवलं. आणि जे मोठे हे भीक मागत होते ना, त्यांना काय केलं? रोजगार दिला. वयस्कर होते त्यांना रोजगार आणि शाळेत मुलं लावलं. तर तिथलं काय झालं? भिकारीमुक्त शहर आता घोषित केलेलं आहे. भिकारीमुक्त शहर. आणि त्यानंतर इंदोरनंतर कुठं चालू केलं होतं? इंदोरनंतर भोपाळमध्ये चालू केलं होतं. पण भोपाळमध्ये अजून हे काय असं काही घोषित नाही केलं. कुठलं केलेलं आहे? इंदोरमुक्त शहर केलेलं आहे. भिकारीमुक्त शहर म्हणून काय कोणाला घोषित केलं? इंदोरला. आणि हे कोणतं येतं? भारतीय नागरिक न्याय संहिता. हे आर्टिकल भारतीय भारतीय नागरिक सुरक्षा संहिता यामध्ये आर्टिकल 163 आहे. त्यानुसार काय केलं जातं? इथं भीक देणं काय आहे? गुन्हा आहे. त्याच्यानुसारच हे काय केलेलं आहे? भीक देणं इथं काय केलेलं आहे? बंद केलं होतं. कुठं? इंदोरमध्ये. आता काय झालं आहे? भिकारीमुक्त शहर म्हणून घोषित केलेलं आहे. कोणाला केलेलं आहे? इंदोरला केलेलं आहे. भारतातील लष्कराने नुकतेच ऑपरेशन केलर कुठे लॉन्च केलेलं आहे? आता काय झालेलं आहे? एक जम्मू आणि काश्मीरमध्ये एक सोफिया प्रदेश आहे. या सोफिया प्रदेशमध्ये काय आहे? मोठे मोठे जंगल आहे. आणि काय करतात? आतंकवादी या जंगलात लपून बसतात. त्यासाठीच आर्मीनं काय केलेलं आहे? हे आतंकवाद विरोधी एक ऑप्शन चालू केलेलं आहे.
ऑपरेशन चालू केलेलं आहे आतंकवाद विरोधी. म्हणजे जे जे जंगलात बसलेले हे असतील ना, आतंकवादी असतील ना, त्यांना हे करायचं नायनाट करण्यासाठी कोणतं ऑपरेशन केलर चालू केलेलं आहे. ऑपरेशन केलर कोणी चालू केलेलं आहे? आर्मीने चालू केलेलं आहे. आणि कशासाठी? जे जंगलात लपून बसतात ना आतंकवादी, त्यांच्या विरुद्ध चालू केलेलं आहे. म्हणजे आतंकवादी विरुद्ध चालू केलेलं आहे. कुठं चालू केलेलं आहे? जम्मू आणि काश्मीरमध्ये चालू केलेलं आहे. पुढला प्रश्न बघा. आर्थिक वर्ष 2024 मध्ये सर्वाधिक जीएसटी महसूल संकलन करणारे कोणते राज्य आहे? आता काय झालेलं आहे? जीएसटी काय जीएसटीचा हे आर्थिक वर्ष कोणतं? 2024 मध्ये. इथे काय म्हणतात? सर्वात जास्त जीएसटी कोणी दिलं आहे? तर जीएसटी काय आहे? गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आहे. हा कसा इनडायरेक्ट टॅक्स आहे. कधी आलेला आहे? 1 जुलै 2017ला आलेला आहे. जुलै 2017ला आलेला आहे. कोणत्या समितीनं आलेला आहे? विजय केरकर समितीनं आलेला आहे. बरोबर. हे कोणत्या ह्याच्यावर सूचीवर लागतो? समवर्ती सूचीतला टॅक्स आहे हा, समवर्ती सूची. आता काय झालेलं आहे? ह्याच्यासाठी आर्टिकल कोणतं आहे? 246 ए आहे. आणि जे रेट ठरवतं ना, जी-एस-टी रेट ठरवतं ना, ते कोणत्या आर्टिकलमध्ये आहे? 279 मध्ये आहे. काय? जी-एस-टी काउन्सिल आहे. जी-एस-टी काउन्सिल. ह्याचं हेड कोण असतं? फायनान्स मिनिस्टर असतं. आणि हेच काय करतात? जी-एस-टीचा रेट ठरवतात. बरोबर आहे. आता 2025 मध्ये जी-एस-टीची बैठक कुठं झाली? 55व्या नंबरची बैठक कुठं झाली? जी-एस-टी काउन्सिलची. हे झाली जैसलमेरला झाली. आता बघायचं आहे, आता काय झालेलं आहे? जीएसटी सगळ्यात जास्त कोणी दिलेलं आहे? तर सगळ्यात जास्त जीएसटी महाराष्ट्रानं दिलेलं आहे, त्यानंतर कर्नाटकनं दिलेलं आहे. हे डायरेक्ट लक्षात ठेवा. सर्वाधिक जास्त जीएसटी कलेक्शन कोणत्या राज्यातून आलेलं आहे? तर महाराष्ट्रातनं. पाठीमागच्या वर्षी पण आपल्यातनंच होतं, आता पण आपल्याकडूनच आहे. अलीकडे बातम्यामध्ये असलेल्या PMO पंतप्रधान कार्यालय थ्रू द इयर्स हे काय पुस्तक आहे? PMO पंतप्रधान कार्यालय थ्रू द इयर हे काय आहे? पुस्तक आहे. तर हे कोणी लिहिलेलं आहे? हिमांशू रॉय यांनी लिहिलेलं आहे. म्हणजे कोणी जवाहरलाल नेहरू टू PM नरेंद्र मोदी इथपर्यंत प्राईम मिनिस्टर ऑफिसच्या ज्या पण ॲक्टिव्हिटी असतील ना, ॲक्टिव्हिटी काम कसं चालतं हे सगळंच कोणतं ह्याच्यात आहे. कोणी लिहिलेलं आहे? हिमांशू रॉय यांनी लिहिलेलं आहे. कैलास सत्यार्थी यांच्यामध्ये एक पुस्तक आलं होतं. कोणतं आलं कैलास सत्यार्थी यांचं पुस्तक? आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये देशातील 12 प्रमुख बंदरांनी किती मालवाहतूक केलेली आहे? आपल्या इथे किती टोटल आता 13 बंदर आहेत मालवाहतूक करण्यासाठी. त्याला काय म्हणतो आपण? कार्गो म्हणतो. या कार्गो वर्षाने 2024-25 मध्ये किती माल हँडल केलेला? 855 दशलक्ष मिलियन मिलियन मेट्रिक टन. हे काय केलेलं आहे 2024 मध्ये मालवाहतूक केलेली आहे. ॲज कम्पेअर टू 2023-24 ह्याच्या 2024 आणि ह्याच्यामध्ये ग्रोथ किती पर्सेंट झाली? 4.3% ग्रोथ झालेली आहे. म्हणजे एवढं माल जास्त केलेलं आहे. आणि 2 बंदर लक्षात ठेवा. एक तर पारादीप बंदर आणि दुसरं आहे पंडित दीनदयाळ उपाध्याय बंदर. ह्याला काय म्हणतो आपण? कांडल्याचं नाव बदललेलं काय केलेलं आहे? पंडित दीनदयाळ उपाध्याय. हे कुठं आहे? हे गुजरातमध्ये आहे. दीनदयाळ. हे 2 बंदर आहेत ना, ह्यांची 150 मेट्रिक टनपेक्षा जास्त ह्यांची काय झालेली आहे? कॅपॅसिटी वाढलेली आहे. ह्यांनी तेवढा माल काय केलेला आहे? ट्रान्सपोर्ट केलेला आहे. तर किती? 855. 2024 मध्ये किती केलेलं आहे? 855. आणि 13वं बंदर कोणतं चालू केलेलं आहे? आपल्या इथं चालू केलेलं आहे वाधवन. वाधवन कुठं चालू केलेलं आहे? वाधवन चालू केलेलं आहे पालघरमध्ये. पुढला प्रश्न बघा. अलीकडे जगातील पहिली राष्ट्रीय स्तरीय क्रिप्टो पर्यटन पेमेंट प्रणाली कोणी स्वीकारलेली आहे? म्हणजे आता काय केलेलं आहे? भूटान ह्यानं काय केलेलं आहे? म्हणजे राष्ट्रीय स्तरावर नॅशनल लेवलला काय करणार आहे? क्रिप्टोकरन्सीनं तिथं कामं चालणार आहे. जसं की तुम्ही तर फिरायला गेले तिथं पर्यटन असेल किंवा तिकीट काढायला पण तुम्ही आता काय करणार आहात? तिकीट काढण्यासाठी किंवा बाकीच्या पण जो पण ॲक्टिव्हिटी असतील त्यामध्ये तुम्ही क्रिप्टो वापरू शकता. तर राष्ट्रीय स्तरावर कोणी चालू केलेलं आहे? भूटाननं चालू केलेलं आहे. एवढंच लक्षात ठेवा. क्रिप्टोकरन्सी ही काय? हे कोणत्या ह्याच्यावर प्रिन्सिपलवर चालते? तर ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीवर चालते. तर सरळ लक्षात ठेवा भूटानला काय म्हणतात? लँड ऑफ थंडर होल्ड. हे एक लक्षात ठेवा. भूटाननं काय केलेलं आहे? नॅशनल लेवलला काय केलेलं आहे? क्रिप्टोकरन्सी असेल ना, त्याला मध्ये हे पण ते केलं होतं ग्रीन. हे काय कोणी चालू केलेलं आहे? भूटाननं चालू केलं. मध्ये एक कोणता तरी इनिशिएटिव्ह चालू केलं होतं तिथं ग्रीन क्रिप्टो का काहीतरी असंच केलं होतं. म्हणजे तिथले जे सोर्सेस असतील ना, जे फॉसिल फ्युल्स ते असतील ना, त्याच्यापासून ते काय करणार होतं? रिन्युअलकडे जाणार होते. तर हे कोणी चालू केलं आहे? राष्ट्रीय स्तरावर कोणी चालू केलेलं आहे? भूटाननं चालू केलेलं आहे. नुकत्याच झालेल्या शांघाय तिरंदाजी विश्वकप वर्ल्ड कपमध्ये 2025 टेस्ट 2मध्ये भारतीय संघाने एकूण किती पदके जिंकलेले आहेत? आता तिरंदाजी वर्ल्ड कप हे किती झालेलं आहे? स्टेज 2मध्ये झालेलं आहे. स्टेज फर्स्ट कुठं झालेलं आहे? USA मध्ये झालेलं आहे. तिथं आपली रँक किती होती? 4 मेडल होते आणि 4च रँक होते. आता स्टेज 2 कुठं झालेलं आहे? स्टेज फर्स्ट, स्टेज सेकंड हे झालेले आहे शंघाईमध्ये. शंघाई कुठं आहे? शंघाई चायनामध्ये आहे. इथं आपल्याला पदकं किती भेटले? 7 पदक भेटलेत. त्याच्यातले कोणते? 2 गोल्ड आहेत, 1 सिल्वर आणि 4 ब्रोंज आहेत. तर इथं आपली रँक कोणती आहे? सेकंड आहे. तर फर्स्ट रँक कोणाची आहे? आपली
इंडिया कोणत्या सेकंड ह्याच्यावर आहे, तर फर्स्ट रँक कोणाचे, साऊथ कोरियाचे. एवढंच लक्षात ठेवा. हे कुठं झालं आहे आता, शंघाईमध्ये झालेले आहे स्टेज सेकंड. आणि टोटल पदकं किती आहेत आपल्यापाशी, 7 पदकं आहेत. हे झाले आपले 10 क्वेश्चन्स. हे झाले आपले 10 क्वेश्चन्स. किती आहे, फास्टमध्ये आपण 10 क्वेश्चन घेतलेले आहे, 10 मिनटं झाले असतील. तर दररोज ह्या चॅनलवर काय भेटणार आहे तुम्हाला, डेलीच्या दररोज 10-15 क्वेश्चन्स भेटणार आहेत. आणि ह्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला डेली क्विज भेटणार आहे. ह्याच्यावर काय भेटणार आहे, डेली क्विजचे क्वेश्चन्स येत असतील, 10-15 क्वेश्चन्स त्यावर बी टाकले जात असतील. तर तिथं तुम्ही रिव्हिजन करू शकता, तिथं तुम्ही बघू शकता, समजून घेऊ शकता. तर चला,